आता बातमी राजकीय वर्तुळातून आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या शनिवारी रायगड दौऱ्यावर आहेत। अमित शहा उद्या राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या रोह्यातील निवासस्थानी भेट देणार आहेत, तसंच स्नेहभोजन सुद्धा करणार आहेत। परंतु या भेटीमुळे शिवसेना शिंदे गट आणि भरत गोगावले अस्वस्थ झाल्याची चर्चा आहे। अमित शहा हे शनिवारी रायगडच्या किल्ल्यावर येणार आहेत। इथला कार्यक्रम संपल्यावर ते खासदार तटकरे यांच्या रोहा इथल्या सुतारवाडी निवासस्थानी भेट देतील। दरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेचा केलेला आहे। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती देण्यासाठी। राहुल, रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा कायम आहे। दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा पार पडणार आहे, मात्र ते तटकरेंच्या घरी जातील असं समजते आणि त्याचमुळे शिंदे गटामध्ये अस्वस्थता आहे। उद्याचा दौरा नेमका कसा महत्त्वाचा ठरेल या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर? ऋतुजा, मला प्रश्न ऐकू नाही आला, पण असा असावा की साधारणपणे राजकारणातले कोणतेही प्रसंग किंवा कोणतीही कृती हा संदेशाचा भाग असतो आणि तो संदेश आता श्री अमित शहा देताना दिसत आहे। आणि काही वेळेला आपण याही पूर्वी म्हटलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस हीच आता भाजपची नैसर्गिक मित्र असलेली अलायन्स आहे, कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती एकनाथ शिंदे आणि भाजप हे एकाच प्लॅटफॉर्मवरती असले तरी तो मताचा टक्का आता भाजपनं स्वतःकडे घेतलाय। अशा वेळेला की जेव्हा 2 दिवसाच्या दौऱ्यावरती अमित शहा येत आहेत, आज 8 वाजता त्यांचं पुण्यात आगमन होईल, उद्या सकाळी ते रायगडच्या दिशेने जातील आणि रायगडच्या दिशेने ते जेव्हा जातील त्यानंतर रायगडाचा कार्यक्रम झाल्यानंतर सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी ते स्नेहभोजनासाठी जाणार आहेत। आणि हाच खरा संदेशाचा भाग आहे, कारण जेव्हा भरत गोगावले, एकनाथ शिंदे हे एवढे अस्वस्थ आहेत की मधल्या काळामध्ये पुण्यातच अमित शहा एका कार्यक्रमासाठी आले असताना मध्यरात्रीच्या वेळेला त्यांनी भेट घेतली आणि मुख्यमंत्री पदापासून ते अनेक गोष्टीबद्दल वाच्यता त्यांनी केली। तेव्हाही अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांच्या मागणीला फार प्रतिसाद दिला नाही, असं संजय राऊत यांनी एक मोठं रोखठोक सदर लिहून त्याच्यातला भाव व्यक्त केला होता। आताही आपण बघतोय की रायगड असेल किंवा नाशिकचं पालकमंत्री पद असेल, हे सगळं प्रकरण मुख्यमंत्र्यांनी अत्यंत खुबीनं हाताळलंय। म्हणजे नाशिकचं पालकमंत्री पद आजही रिक्त असलं तरी तिथे गिरीश महाजन हेच बऱ्यापैकी काम पाहताना दिसतात, हे प्रसंगी मुख्यमंत्री काम करतायत। आता रायगडमध्ये काय झालंय की रायगड हा भरत गोगावले आणि तटकरे कुटुंबातला पारंपरिक वादाचा विषय आहे। जेव्हा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात एकनाथ शिंदेनी तक्रार केली तेव्हा 24 तासाच्या आत ह्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली, पण एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांची कितीही इच्छा असली तरी हा तिढा मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सोडवलेला नाहीये। आणि अशा वेळेला जर आता अमित शहा यांनीच तो सोडवावा अशी अपेक्षा एकनाथ शिंदे यांनी पुण्यातल्या त्या भेटी दरम्यान केली असेल, तर आता सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी अमित शहा यांनी जाणं हा एका अर्थाने सुनील तटकरे त्यांचा राजकीय पक्ष हा भाजपसाठी किती महत्वाचा आहे हा संदेश आहे। बरं, हे सगळ्यांना माहिती की सुनील तटकरे हे आपल्या मुलीसाठी प्रयत्न करतच होते, त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी आदित्य तटकरे यांना मिळाली आणि लगोलग पालकमंत्री पद पण मिळालं। आता भरत गोगावले हे अस्वस्थ असण्याचं कारण एवढंच आहे की या स्नेहभोजनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आदित्य तटकरे यांच्याकडेच रायगडचं पालकमंत्री पद मिळवण्यासाठीचे सगळे प्रयत्न सुनील तटकरे हे करतील। आणि हा संदेश हा अमित शहा यांच्या या स्नेहभोजनाला जाण्याच्या निमित्तानं असण्यानं भरत गोगावले आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटामध्ये चांगलीच अस्वस्थता पसरली असणार आहे। आणि काही जरी झालं तरी हे दिसतंय आपल्याला की रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्यामध्ये मुख्यमंत्री अजिबात पुढाकार घेत नाहीये। अगदी, आणि हा संघर्ष अगदी समोर असतानाच उद्या शहांच्या दौऱ्याच्या निमित्तानं किंवा या दौऱ्यामध्ये त्याची काही घोषणा होते का हे पाहणं महत्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।